आयुष्याचे पाठ्यपुस्तक संदर्भ ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न. चांदवड तालुक्यातील श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ येथे डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व ज्ञान प्रसारक मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्रतापराव बाबूराव पवार लिखित आयुष्याचे पाठ्यपुस्तक या संदर्भ ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला. यावेळी अशोक शेठ गवळी, डॉक्टर श्रीकांत आवारे, डॉक्टर वैशाली पवार, उषा पवार आणि डॉक्टर विलास पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. डॉक्टर प्रतापराव पवार यांनी सांगितले की आयुष्याचे पाठ्यपुस्तक हा ग्रंथ केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो विद्यार्थ्यांचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल. हा ग्रंथ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित असून त्यातून नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचा उद्देश आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासोबत जीवनातील महत्त्वाच्या तत्वज्ञानाची जाणीव होईल. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्याला व्यावहारिक जीवनाची जोड असणे गरजेचे आहे, असे डॉक्टर प्रताप पवार यांनी स्पष्ट केले. लेखनाची आवड बालपणापासूनच निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या पाहिल्यानंतर त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी संदर्भ ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले. पुस्तक लिहिताना योग्य संदर्भ गोळा करणे आणि नवीन पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत विचार मांडणे हे प्रमुख आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी सदैव प्रेरणा मिळाली. त्यांचे शिस्तप्रिय आणि आत्मनिर्भरतेचे तत्वज्ञान या पुस्तकांच्या संकल्पनेत प्रतिबिंबित आहे. नेताजींच्या विचारधारेतून नव्या पिढीने धैर्य, स्वाभिमान आणि कर्तव्यपरायणता शिकायला हवी, असे डॉक्टर प्रताप पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुरुकुल प्रशासन आणि सहकाऱ्यांचे आभार मानत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. आयुष्याचे पाठ्यपुस्तक हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक ग्रंथ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे, कल्याणराव पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर, सुनील देवरे, संदीप देशमुख, डी.के. जगताप, सुवर्णाताई जगताप, जयदत्त होळकर, आत्माराम कुंभारडे, शिवा सुरासे, शंतनू पाटील, अजय ब्रह्मेचा, सुनील देवरे, किशोर पाटील, आर.डी. सोनवणे, स्वप्नील जैन, शरद जाधव, सचिन होळकर, सोनिया ताई होळकर, अरुण न्याहारकर, अश्विनी खेरडे, धर्मेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आयुष्याचे पाठ्यपुस्तक या नवीन पुस्तकाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या ग्रंथाची संकल्पना आपल्याला कशी सुचली? या ग्रंथाची संकल्पना मला 3 वर्षापूर्वी सुचली. ज्यावेळेस मी समाजामध्ये रस्त्यावरनं गाडी चालवताना जी वेडेवाकडेपणा, त्याच्यानंतर समाजामध्ये करप्शन, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या तर माणसामध्ये माणुसकीच उरलेली नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की हे इथून पुढच्या पिढीला आपण तयार करायचं, जेणेकरून पुढच्या दशकामध्ये याचा फरक जाणवेल. हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कसे उपयुक्त पडणार आहे? हे पुस्तक म्हणजे सगळ्यात मोठा एक असा संदर्भ ग्रंथ आहे की आपण जेव्हा अभ्यास करू, वागू, सकाळी उठून संध्याकाळपर्यंत जी आपली दिनचर्या असेल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. जसं की आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो, गंध लावतो, आपली हिस्ट्री काय आहे, आपले देव काय आहेत, आपण देवारा कसा ठेवला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी तुम्हाला या पुस्तकासाठी कशा प्रकारे प्रेरित केले गेले? फारच अवघड प्रश्न आहे हा. ॲक्च्युली नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे एक असं व्यक्ती होते की त्यांनी कधी कुठली गोष्टची अपेक्षा केली नाही. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य देशासाठी दिलं आणि नंतर स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा देशामध्ये 1985 पर्यंत गुमनामी बाबा म्हणून राहिले आणि या देशाने कधी त्यांना विचारलं देखील नाही, विसरून गेले फार लवकर. तर अशा व्यक्तीकडनं आपण प्रेरित आपोआप होतो आणि समाजासाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण कार्य करतो. नव्या पिढीला नेताजींच्या विचारधारणेतून यातून काय शिकता येणार आहे? देशप्रेम, धर्म, ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातून आपण शिकू शकतो. हे पुस्तक लिहिताना आपल्याला कोणते प्रमुख आव्हानांना सामोरं जावं लागलं? हे लिहिताना मला हे पुस्तक सर्व धर्मसंभाव होईल अशा प्रकारे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कुठले एका धर्माला अनुसरून ठेवलेलं नाही आणि हे करताना मला खूप अभ्यास करावा लागला त्याच्यासाठी. तुम्ही भविष्यात आणखी काही असे संदर्भ ग्रंथ लिहिण्याचा विचार करणार आहात का? ॲक्च्युली हा संदर्भ ग्रंथ तयार केला तेव्हा 4 व्हॉल्यूम झाले होते.
तर मी 2च व्हॉल्यूम आत्ता काढलेले आहे. बाकी 2 मी आता याच्यानुसार मी ठरवणार आहे की कधी ते प्रकाशन करायचं. प्रताप पवार व वैशाली पवार यांनी अतिशय सुंदर कुलगुरू सुरू केलं. त्यामध्ये जे सिलेबस आहे ते पौराणिक सर्व ज्ञानी आज ह्या पुस्तकामध्ये केलेले आहे. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि त्यांच्या बाबतीत जर किती सांगितलं ते कमीच पडेल. अतिशय कॉलेजच्या पद्धतीने त्यांनी हे कुलगुरू सुरू केलं. आज विद्यार्थी गुणवंत कर्तृत्ववान बनलेले आहे. त्या दोघांना पण मी माझ्या दराडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो. आज डॉक्टर प्रतापराव पवार यांनी स्वलिखित पुस्तकाचं आयुष्याचं पाठ्यपुस्तक या पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे. मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीचं जीवन पद्धती जगली पाहिजे, गुरुकुल शिक्षण पद्धती कशी अवलंबली पाहिजे यासाठी त्यांनी आग्रह धरलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पुढे भारत पुढे न्यायचा असेल किंवा 2047चा विकसित भारत जर आपल्याला बघायचा असेल तर आपली पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी घडली पाहिजे. त्यासाठी गुरुकुल पद्धती आणि हे आयुष्याचं पाठ्यपुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मी पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज इथे मी दुसऱ्यांदा येत आहे. हे गुरुकुल सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने जी काही गुरुकुल सिस्टीम शाळेत त्यांनी चालू केलेली आहे, डॉक्टर प्रतापराव पवार आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर पवार, तर मला तरी वाटतं त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने ही शाळा 2 वर्षात उभी केलेली आहे. चांगलेच विद्यार्थी घडत आहेत इकडे, कारण का जे काही पुस्तक आज त्यांनी प्रकाशन केलं त्याच्यात संस्कार जे एन्शियंट भारत आपण म्हणतो की प्राचीन भारतातली गुरुकुल सिस्टीम मधले संस्कार जे होते ते आता कुठेतरी डिझॉल्व्ह होत चाललेत. असं वाटतं की बाबा ते नाही आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी हा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि या पाठ्यपुस्तक जे काही त्यांनी ओपनिंग आज केलं तर त्याच्यात त्यांनी हे सगळ्या गुरुकुल पद्धती बरोबर मांडलेल्या आहेत आणि हे पुस्तक सर्वांनी वाचावं अशी माझी विनंती. आणि आज त्यांचा वाढदिवस म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री नेताजी सुभाषचंद्र गुरुकुलचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापरावजी पवार यांच्याबद्दल बोलायचं तर एक असं आहे की लासलगावला ते खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल चालवतात. त्यानंतर बाहेगाव इथे ग्रामीण एरियामध्ये एक गुरुकुल सारखी एक शाळा ते उत्तम प्रकारे चालवतात. उत्तम प्रकारे नाही तर 2 वर्षापासून त्यांनी या ग्रामीण एरियामध्ये खूप त्याची पाळेमुळे रुजवलेली आहेत. आणि एक डॉक्टर की त्याच्यानंतर एक शिक्षक पेक्षा असलेला सुद्धा आणि एक तिसऱ्या क्षेत्रामध्ये की जे आपण असं म्हणू की लेखनाच्या याच्यामध्ये कोणी असं एवढं सहजासहजी पडत नाही, तर असे हे डॉक्टर प्रतापरावजी जवळजवळ 3 वर्षापासून ह्या पुस्तकाच्या याच्यामध्ये प्रयत्नात होते. आणि रोज थोडं ना थोडं म्हणजे मी वैशाली ताईंच्या तोंडून ऐकलं की रोज ते अर्धा तास या गोष्टीसाठी द्यायचे आणि रोज काही ना काही ते लिहून त्यांना ज्या अनुभूती ज्या रोजच्या सामाजिक त्यांच्या सांस्कृतिक ज्या कार्यामध्ये ज्या येत असतील तर त्या डे टू डे त्यांच्या ज्या काही अनुभव असतील ते त्यांनी मला असं वाटतं पुस्तकामध्ये नमूद केलेलं असेल. मी तर काही अजून पुस्तक वाचलेलं नाहीये, पण मला नक्कीच वाटतं ह्या सगळ्या पुस्तकामधून जे आपले विद्यार्थी असेल आणि पालकवर्ग असेल आणि आमच्यासारखे काही राजकीय सांस्कृतिक ज्या धुरीण आहेत तर त्यांना नक्कीच त्यांचे हे अनुभव आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी एक लाभप्रद ठरतील. आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आयुष्याचे पाठ्यपुस्तक हे जे पुस्तक ज्यावेळेस चाललं त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण जीवन जगताना ह्या पुस्तकाचा आधार घेऊन जर जगलो तर निश्चितच आपलं जीवन यशस्वी होईल. आज या आयुष्याचं पाठ्यपुस्तक या प्रकाशन सोहळ्याचं निमित्त आहे, परंतु ह्या दुर्गसारखा योग आहे की आज डॉक्टर प्रतापराव पवार यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजाला दिलेली ही अनमोल भेट आहे असं मी समजतो. आयुष्याचे पाठ्यपुस्तक खरंच आयुष्याचे पाठ्यपुस्तक आहे. शाळेमध्ये शिकवताना आता जे नवीन शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये गुरुकुलच्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून विद्यार्थ्यांना जे संस्कार भेटले पाहिजे त्याविषयी जे लिहिलेलं आहे आणि सगळे आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्राचीन ग्रंथांमध्ये काही हजारो वर्षापासून जी प्रथा चालू आहे ती संस्कृती टिकवण्यासाठी जे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि हे चांगल्या पद्धतीने प्रत्येक पालकाने आपल्याजवळ ठेवावे.
प्रत्येक घरी हे पुस्तक असावे, प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावे असं हे पुस्तक आहे आणि त्याचा नक्कीच पुढची पिढी घडवण्यासाठी उपयोग होईल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.